नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपलं स्वागत आहे DIT परांडा या यूट्यूब चॅनलमध्ये। विद्यार्थी मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत की पॉलिटेक्निक प्रवेशासाठी 10वी नंतर जो डिप्लोमा असतो किंवा 12वी नंतर जो डिप्लोमा असतो, या डिप्लोमासाठी आपण ऑनलाईन रजिस्ट्रेशन कशा पद्धतीने करायचं याची प्रोसेस या आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। सर्वप्रथम आपण POLY25DTE Maharashtra.gov.in या वेबसाईटवर या। वेबसाईटवर आल्याच्यानंतर या ठिकाणी आपल्याला अशा पद्धतीची वेबसाईट दिसेल। या वेबसाईटवर आल्याच्यानंतर या ठिकाणी आपल्याला शैक्षणिक वर्ष 2025-26 प्रथम वर्षाकरिता 10वी नंतरचे पदविका अभ्यासक्रम इत्यादीचं वेळापत्रक या ठिकाणी दिसणार आहे। या ठिकाणी आपण पाहू शकता वेळापत्रकामध्ये तारखा दिलेल्या आहेत। प्रवेश प्रक्रियेसाठी उमेदवारांचे संकेतस्थळावर अर्ज छाननीसाठी योग्य पद्धत निवड करून ऑनलाईन नोंदणी करणे, कागदपत्राच्या स्कॅन छायाप्रती अपलोड करणे। 20/5/2025 ते 16/6/2025 16/6/2025 पर्यंत आपल्याला ऑनलाईन अर्ज भरायचे आहेत। यानंतर 16/6 या तारखेनंतर आपल्याला 18 तारखेला म्हणजे 18 जून 2025ला तात्पुरती गुणवत्ता याद्या प्रदर्शित केल्या जाणार आहेत। त्यानंतर 19/6 ते 21/6 या कालावधीमध्ये ज्या काय स्क्रुटिनी पद्धती निवडलेल्या आहेत याची माहिती या ठिकाणी त्यांना नोंद करायची आहे। त्यानंतर 23/6/2025 रोजी जी यादी प्रसिद्ध होणार आहे, या यादीमधील महाराष्ट्र राज्य, अखिल भारतीय, जम्मू काश्मीर, लडाख विस्थापित उमेदवारांसाठी हे संकेतस्थळ प्रदर्शित करण्यात येणार आहे। इत्यादी विद्यार्थ्यांसाठी फायनल यादी या ठिकाणी लागणार आहे। अशा प्रकारच्या सूचना या ठिकाणी संचालक तंत्रशिक्षण संचालनालय महाराष्ट्र राज्य मुंबई यांनी या ठिकाणी दिलेले आहेत। यानंतर आपण रजिस्ट्रेशन कसं करायचं या ठिकाणी पाहणार आहोत। न्यू रजिस्ट्रेशन टॅब या बटनावर क्लिक करायचं आहे। या बटनावर क्लिक केल्याच्यानंतर विद्यार्थ्याचं नाव टाकायचं आहे, ईमेल ID, मोबाईल नंबर, राज्य निवडायचं, जिल्हा निवडायचा, एक संख्येचा पासवर्ड टाकायचा आणि रजिस्टर करायचं। रजिस्टर केल्याच्यानंतर आपल्या मोबाईलवर एक यूजर ID पासवर्ड येणार आहे। हा आल्याच्यानंतर तो यूजर ID पासवर्ड घेऊन आपल्याला स्टुडंट लॉग इन या पर्यायावर क्लिक करायचं आहे। या पर्यायावर क्लिक करून आपल्याला या ठिकाणची रजिस्ट्रेशनची प्रोसेस आहे ती लॉग इन करून घ्यायचं आहे। लॉग इन केल्याच्यानंतर आपल्याला पूर्णपणे फॉर्म भरून घ्यायचा आहे। तो फॉर्म कसा भरायचा यासाठी आपण पुढील भाग पहा। अशा नवनवीन अपडेट माहितीसाठी आपण DIT परांडा या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा।